लग्नानिमित्त मध्य प्रदेशला जाण्याकरिता वर्ध्याहून नागपूरला आलेल्या 2 कामगारांना बेदम मारहाण करून लुटणाऱ्या 6 आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे। यातील एक पसार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास इमामवाडा हद्दीत घडली। अनिल कुमार शिवकुमार निषाद हे त्यांच्या 2 मित्रांसह वर्धा येथे क्रशरवर गिट्टी फोडण्याचे काम करतात। कामानंतर ते तेथेच राहतात। दरम्यान 27 फेब्रुवारी रोजी अनिल कुमार निषाद यांच्या मित्राचे चांदामेटा येथे लग्न असल्याने ते दुपारी 3 वाजताच्या सुमारास वर्धा येथून गावी जाण्याकरिता बसमध्ये बसले। रात्री 8:30 वाजताच्या सुमारास गणेशपेठ बस स्टॉप येथे उतरले आणि बस स्टॉप बाहेर मध्य प्रदेश बस स्टॉपकडे जाणाऱ्या ऑटोची वाट पाहत उभे होते। यावेळी आरोपी ऑटो चालक प्रीतम विश्वनाथ गडलिंग हा त्यांच्या मित्रांसह त्यांनी अनिल कुमार निषाद व त्यांच्या 2 मित्रांना मध्य प्रदेश बस स्टॉपवर सोडून देतो असे सांगत ऑटोमध्ये बसविले। येथून त्यांना इमामवाडा हद्दीतील शांती प्रेम टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुढे आणले। आरोपीने अनिल कुमार निषाद यांच्या मित्रांच्या डोक्याचे केस पकडून शांती टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये बसविले। येथे असलेल्या आरोपीचे साथीदार रशीद शेख, रफिक शेख, शुभम प्रशांत नगराळे, गुलाम शाबीर शेख, पंकज मंगलाल यादव व आकाश नामदेव खोब्रागडे तसेच पाहिजे आरोपी एका आरोपीने संगनमत करून अनिल कुमार निषाद व त्यांच्या मित्राला बेदम मारहाण केली। त्यांच्या खिशातील 700 रुपये रोख व मोबाईल हिसकावले। मोबाईलमधील पासवर्ड जबरी घेत मोबाईलमधून 2000 रुपये ट्रान्सफर केलेत। यानंतर एका आरोपीने दोघांनाही ऑटोमध्ये बसवून मध्य प्रदेश बस स्टॉपवर आणले आणि छिंदवाडा जाणाऱ्या गाडीत जबरदस्तीने बसवून दिले। या प्रकरणी अनिल कुमार निषाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करीत 6 आरोपींना अटक केली आहे। आरोपींच्या ताब्यातून 2 ऑटो, 2 टू व्हीलर वाहने असा एकूण 1,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादी अनिल कुमार शिवकुमार निषाद राहणार छिंदवाडा मध्य प्रदेश हे वर्धा येथे एका स्टोन क्रशरवर काम करतात आणि ते काल दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी इतर 2 मित्रासह वर्धा ते नागपूर खाजगी बसने आले आणि नागपूर येथे बैद्यनाथ चौक या ठिकाणी उतरल्यानंतर ते पुढील बसमध्ये जाण्याकरिता बस स्टँडकडे जात असताना त्यांना यातील आरोपी आकाश खोब्रागडे ऑटो चालक याने मी तुम्हाला बस स्टँडला सोडून देतो असं म्हणून स्वतःच्या ऑटोमध्ये बसवला आणि ग्रेट नॉक रोडवरील शांतीप्रिय टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कार्यालयामध्ये घेऊन आले। या कार्यालयामध्ये ऑलरेडी हजर असलेला टूर्सचा मालक आणि इतर आरोपी यांनी मिळून त्यांना जास्तीच्या पैशाचं तिकीट ऑफर केला। त्यांनी मना केला असता त्यांना मारहाण करून तुम्हाला एवढे पैसे द्यावेच लागतील असं म्हणून त्यांच्याकडून जबरदस्ती नगद रक्कम 700 आणि फिर्यादीच्या मित्राच्या मोबाईलवरून त्याचा मोबाईल हस्तगत करून त्यांना जबरदस्तीने पासवर्ड विचारून ऑनलाईनद्वारे असे 2000 असे एकूण 2700 रुपये त्यांनी जबरदस्तीने त्यांच्याकडून हिसकावून घेतले आणि परत एका दुसऱ्या ऑटोमध्ये बसवून त्यांना वेगवेगळ्या रोडने फिरवून एका निश्चित ठिकाणी सोडून दिले। त्याच्या मागचा उद्देश असा आहे की तो फिर्यादी परत यांच्या टूर्स ट्रॅव्हल्सचा शोध घेत परत येऊ नये किंवा पोलिसाकडे तक्रार दिली तर आरोपीची ओळख निष्पन्न होऊ नये यासाठी त्यांनी त्यांना दूर नेऊन सोडून दिलेले होते। सदरची तक्रार प्राप्त झाल्यानंतर फिर्यादीसह पोलीस स्टाफने घटनास्थळी भेट देऊन टूर्स ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातून व इतर जे ऑटो चालक सहभागी आहेत असे एकूण 7 आरोपी रात्रीच गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहेत आणि आज रोजी माननीय न्यायालयासमोर प्रोड्यूस करून पुढील तपास करण्यात येत आहे। सर, यामध्ये कुणाचा रेकॉर्ड आहे का? हे नेक्सस आहे का? यापूर्वी सुद्धा घटना झाली आहे, पुरा नेक्सस आहे का? कसा ऑपरेट होते का? प्रथमदर्शनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा जो गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्यांचे काही संपर्कातले ऑटो चालक आहेत। हे ऑटो चालक बाहेरगावचा जो काही मजूर वर्ग प्रवासी आहे यांना हेरून त्यांना आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन या टूर्स ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये आणून सोडतात आणि टूर्स ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये काम करणारे मुलं आणि ट्रॅव्हल्सचा मालक हे त्यांच्याकडून कमिशनची मोठी रक्कम सांगतात आणि जर प्रवाशाने ते देण्याकरिता असमर्थता किंवा नकार दिला तर त्यांच्याकडून जबरदस्ती ते पैसे घेऊन त्यांना तिकीटाच्या नावाखाली जास्तीचे पैसे त्यांच्याकडून वसूल केले जातात।
यामध्ये जो टूर्स ट्रॅव्हल्समध्ये काम करणारा राशीद शेख राहणार दिगोरी याच्या विरोधामध्ये सन 2023 मध्ये अशाच प्रकारचा एक गुन्हा पोलीस स्टेशन सीताबर्डी या ठिकाणी दाखल आहे. सर, यानंतर असं प्रक्रिया होऊ नये म्हणून टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कंपनीवर काही आपण कारवाई करणार आहे, लायसन्स वगैरे? सदर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा परमिटेड आहे किंवा नाही याचे कागदपत्राची आम्ही मागणी केलेली आहे. संबंधित विभागाकडून जर त्याचा परवाना धारक असतील तर नक्कीच त्यांचा अशा प्रकारचा गुन्ह्यातला सहभाग निदर्शनास आणून त्याचे परवाना रद्द करण्याकरिता कारवाई करण्यात येईल.